त्यांच्या हस्ते नारळ फोडून केला आणि त्याच्यानंतर प्रचारामध्ये मग नवाब मलिक साहेब असतील, शशिकांत शिंदे आहेत किंवा धनंजय मुंडे साहेब आहेत. आज आदरणीय पवार साहेबांची जाहीर सभा या ठिकाणी होते आणि अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. स्टार प्रचारक देखील आमच्याकडे येऊन गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये उद्या सांगता ही आदरणीय दादांच्या उपस्थितीत होणार आहे. रॅली काढून पूर्ण शहरामध्ये रोड शो आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आमची आता प्रचाराची यंत्रणा चालू आहे. या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात लोक पक्ष सोडून गेले. त्याचा काही परिणाम पक्षाला जाणवेल असं वाटतंय का? नाही, तसं काही पक्षाला जाणवत नाही. कारण की ज्या पक्षाने ज्या कार्यकर्त्यांना ताकद दिली, मोठं केलं आणि असे लोक गेले तर त्याच्यात काही हे नाही आहे. म्हणजे त्यांनी काही फरक पडलेला नाही आहे आणि असे किती आले किती गेले किती असं हा विषय तेवढा महत्त्वाचा वाटत नाही आणि त्यांनी गेले म्हणून आमच्याकडे काही कुठं कमी पडलेलं नाही आणि तेवढ्याच ताकदीचे आमच्याकडे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी तिकीटं दिलेली आहेत आणि ते 100% निवडून येतील. काय कारण असावीत पक्षांतराची? कारण तसं आता शेवटी कसं आहे, समोरच्या ज्या गाजर पार्टीने गाजर दाखवल्यामुळे लोक गेलेले आहेत. उद्या भविष्यात त्यांना काहीतरी मोठं व्हायचं असेल किंवा समोरून कुणी काही त्यांना तसं आश्वासनं दिले असतील तर अशा पद्धतीनं काही लोकांनी ते गेलेले असेल. याचं काही खास वाटत नाही मला. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार करत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा महापालिकेत विरोधकांकडून आरोप केला जातोय. त्याला काय उत्तर द्या? बघा, आता तुम्ही जर पाहिलं असेल पिंपरी चिंचवड शहर, या पिंपरी चिंचवड शहराची ज्या झपाट्यानं विकास झाला आहे, ज्या पद्धतीनं विकास झाला आहे, आज आमच्याकडे ग्रेट सेपरेटर आहे, फ्लायओव्हर आहेत, चांगल्या पद्धतीचे BRT आहे, वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यगृह आहेत, हॉस्पिटल्स आहेत, गार्डन्स आहेत. हे सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे ना आणि हे डेव्हलपमेंट करताना आदरणीय दादांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी हे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि राहिला दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा, तर आता हे विरोधक आरोप करणारच आणि जर तेवढंच जर भ्रष्टाचार झाला आहे असं त्यांना जर वाटत असेल तर त्यांच्या हातात सत्ता आहे, केंद्रातसुद्धा सत्ता आहे आणि राज्यातसुद्धा त्यांच्या हातात सत्ता आहे. तर त्यांनी त्याच्या बाबतीतली चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याला तुम्ही दोषी ठरवा. आजपर्यंत त्यांनी इतके आरोप केलेत, इतके